नमस्कार मंडळी, आशा आहे तुम्ही सर्वजण ठीकच असणार। आज होतं लक्ष्मीपूजन, सो मी आज लक्ष्मीपूजेची स्पेशल रांगोळी काढली। त्यानंतर अमोलनी मी घरात जाऊन आम्ही पूजेची तयारी चालू केली। तुम्ही बघू शकता जितका आवश्यक सामग्री होती आणि त्याची जी मांडणी होती ती प्रॉपर पद्धतीने अमोलनी माझ्या अगोदरच करून ठेवली होती। त्यानंतर जेव्हा आम्ही गेलो त्यावेळेस आम्हालाही खूप प्रसन्न वाटले, असं एकदम उत्सर्जित झाल्यासारखे झाले आणि सर्व वातावरणे आनंदीमय झाले होते। त्यानंतर मी सुद्धा थोडी तयारी करू लागले। त्यानंतर मध्येच लाईट गेली होती तरी पूजा थांबली नव्हती। आम्ही सर्व प्रकारची पूजा ही लवकर आवरून घेतली। मनाचे श्लोक, लक्ष्मी स्तोत्र सर्व आम्ही पटकन आवरून घेतले, कारण आम्हाला श्रीचे देखील कन्यापूजन करायचे होते। पूजा म्हटले की लहान मुलांची चिडचिड ही होणारच आणि त्यांचं बघून आपल्यालाही जरा चिडचिड होत असते, पण श्रीव जरा शांत बसली होती, त्यामुळे आम्ही आमची पूजा ही व्यवस्थित करू शकत होतो। त्यामुळे आम्ही आमची पूजा ही पटपट आवरणं चालूच ठेवलंच होतं। त्यानंतर मी धूपाची आरती ही घरात सगळीकडे दिली। त्यानंतर आम्ही गेलो खाली गाडीचे पूजन करण्यासाठी, तुम्ही बघू शकता। त्यानंतर मी गाडीची व्यवस्थित आरती घेतली। त्यानंतर आहोंची वाट बघत होते, कारण गाडी ही त्यांची सगळ्यात जास्त बेस्ट फ्रेंड आहे, ती खूप लांब लांबपर्यंत त्यांच्यासोबत जात असते। आहोनी नंतर त्यांच्या बाईकला देखील हार घातला आणि श्रीव बघा कशी मागे जात होती। त्यानंतर आम्ही श्रीवचेच देखील कन्यापूजन चालू केले। श्रीवला खूप मजा आली, पण जेव्हा आम्ही फुलं टाकली तेव्हा मात्र ती घाबरली, कारण तिला फुलांची भीती वाटते। हे काय नवीनच आहे तिचं नेहमीपासून। त्यानंतर श्रीव आणि तिचे बाबा फटाकडे वाजवण्यासाठी गेले, पण श्रीवला भन्नाटच त्याची भीती वाटली। त्यानंतर आम्ही जरासे फोटो सेशन चालू केले। तुम्ही बघू शकता, फोटो सेशन म्हणजे आमचं पहिलं प्रेम। आम्ही पटपट फोटो काढून घेतले। आहोंनी त्यांच्या लेकीसोबत सेल्फी काढली। सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा।